जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशामध्ये जेव्हा जेव्हा निवडणुकांचे कार्यक्रम जाहीर होतात तेव्हा तेव्हा आचारसंहिता हा शब्द आपल्या कानावर पडतो। सध्या महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांच्या निवडणुकांचे कार्यक्रम जाहीर झालेले आहेत आणि आचारसंहिता लागू झाली अशा चर्चा कट्ट्यावर, कामाच्या ठिकाणी, पाहुण्या रावळ्यात आणि चहाच्या टपरीवर मित्रांमध्ये होऊ लागलेले आहेत। नेमकी आचारसंहिता म्हणजे काय आणि आचारसंहिता लागू असताना लोकांनी, राज्यकर्त्यांनी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी नेमकं काय करायचं असतं, सामान्य माणसांसाठी आचारसंहितेचे फायदे तोटे काय याबद्दल जाणून घेऊयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, तुम्ही पाहताय भन्नाट महाराष्ट्र। आपले राज्य महाराष्ट्राच्या यंदा 2024 सालच्या विधानसभा निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे। त्यानुसार 20 नोव्हेंबर रोजी मतदान आहे, तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होत आहे। त्यानंतर महाराष्ट्राचे नवीन सरकार अस्तित्वात येईल। तत्पूर्वी जी आचारसंहिता लागू झाली आहे ती काय असते? आचारसंहिता म्हणजे काय, तर याचा शब्दशः अर्थच घ्यायचा झाला तर आचार म्हणजे वर्तन, वागणूक आणि संहिता म्हणजे स्क्रिप्ट किंवा काहीतरी लिहिलेल्या कागदांचा संच, अर्थातच नियमावली पुस्तिका। ज्या पुस्तिकेत ठराविक कार्यकाळासाठी कुणी कसं वागलं पाहिजे याचे नियम लिहिलेले असतात आणि अशा नियमांना शासन आणि प्रशासन स्तरावर मान्यता असते। आचारसंहिता ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी लिखित किंवा अलिखित संकेतांवर आधारित असू शकते, परंतु आचारसंहिता म्हणलं की आपल्याला इलेक्शन मध्ये लागू झालेली आचारसंहिताच लक्षात राहते आणि प्रत्येक निवडणुकीत हा शब्द आपल्या कानावर सतत पडतो। निवडणूक काळातील आचारसंहिता म्हणजे काय, तर विविध राजकीय पक्षांसाठी, सक्रिय राजकारणात असलेल्या संस्था आणि संघटनांसाठी, लोकप्रतिनिधींसह शासकीय कर्मचारी आणि ज्याशिवाय लोकशाही ही संकल्पना पूर्ण होणार नाही त्या मतदारांसाठी आचारसंहितेतील नियम पाळणे बंधनकारक असते। तर ते नियम काय असतात ते जाणून घेऊयात। आचारसंहिता लागू झाल्यापासून आचारसंहिता संपेपर्यंत कुठल्याच राजकीय पक्षाला, सदस्याला, समाजात वावरत असताना लोकांना अर्थात मतदारांना कुठल्याच गोष्टींचे आमिष दाखवून आपल्याकडे आकर्षित करता येत नाही। या काळात राजकीय कार्यक्रमांना बंदी आणली जाते, पण पक्ष किंवा संघटनेचा काही कार्यक्रम घ्यायचा असेल तर प्रशासनाकडून रीतसर परमिशन घ्यावी लागते। परवानगी घेताना कार्यक्रमाचे स्वरूप आणि काय काय बोलले जाणार आहे ते सांगावे लागते। आचारसंहितेचा भंग होईल असे काही त्या ठिकाणी कार्यक्रमात करता येणार नाही, अशा नियमांचं पालन करावं लागतं। आचारसंहितेवर नेमकं बोलायचं झालं तर निवडणुका ह्या निपक्षपातीपणे आणि निर्विघ्न पार पाडाव्यात म्हणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अर्थात भारतीय निवडणूक आयोगाने जी नियमावली घालून दिलेली आहे त्या नियमावलीचे पालन करणे हे बंधनकारक असते। जर नियमांचे उल्लंघन केले तर अशा उमेदवाराला निवडणुकीत उभे राहण्यास बंदी घातली जाऊ शकते। आचारसंहिता काळात जर का काही पक्ष किंवा संघटना सदस्याकडून गंभीर गुन्हा घडला तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन शिक्षा होऊ शकते। नवीन कामांचे शिलान्यास, उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन तसेच सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमान प्रवास किंवा सरकारी सुखसुविधा असलेल्या गोष्टींचा वापर लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू असताना या गोष्टींचा वापर करता येत नाही। सरकारी योजनांचे बोर्ड, पक्षाचे चिन्ह, उमेदवारांचे चिन्ह कधी दाखवावे आणि कधी नाही याचे नियम केलेले असतात, त्याचे पालन करणे बंधनकारक असते। राजकीय पक्ष तसेच उमेदवार हे धर्म, जाती, पंथ, वर्ग याच्या आधारे मतदारांना मत देण्याचं आवाहन करू शकत नाहीत। धार्मिक किंवा जातीय कलह निर्माण होणार नाही याची खबरदारी सर्वांनी घेणं बंधनकारक असतं। निवडणूक प्रचार काळात दारू विक्री बंद ठेवण्याचा नियम आहे, तसेच प्रचारादरम्यान पैसे देऊन मत मागायला परवानगी नाही। याशिवाय पक्ष आणि उमेदवारांनी बोगस मतदानाला प्रोत्साहन देऊ नये। मतदारांना कुठल्याच प्रकारचे आमिष दाखवून मतदाराला आकर्षित करू नये। मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याची सोय उमेदवारांनी करणे हा देखील आचारसंहितेचा भंग आहे। सरकारी अधिकारी यांनी देखील कुणा एका पक्षाला फायदा होईल असं वागणं हे देखील आचारसंहितेचं उल्लंघन आहे। असंही ऐकिवात आहे की आचारसंहिता लागू झाली की लोकांसाठी असलेल्या अनेक योजना आणि लोकांच्या सरकार दरबारातील कामांना खीळ बसते, कारण या काळात काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील काही मर्यादा असतात।
आचारसंहितेच्या बाबतीत आणखीन सविस्तर नियमावली जाणून घ्यायची असेल तर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिलेले आहे, ते आपण पाहू शकता. सर्रास ऐकिवात असलेले वाक्य म्हणजे आचारसंहिता. ही आचारसंहिता म्हणजे काय असते या संदर्भात माहिती देणारा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्रभर आणि भारतातील विविध गोष्टींची घटनांची माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आणि पाहत राहा भन्नाट महाराष्ट्र.